उद्योगमंत्री उदय सामंत आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडनंही आपण या भेटी संदर्भात प्रतिक्रिया घेऊया. उदयजी, मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट आणि त्याचं टायमिंग यावर आपली प्रतिक्रिया. मला असं वाटतं की टायमिंग कालच्या पावसाची पार्श्वभूमी त्याला असावी. पावसामध्ये राजसाहेबांचं मनसे म्हणून काय म्हणणं असेल ते कदाचित ते मुख्यमंत्री महोदयांना सांगायला आले असतील. शासनाकडनं अजून काही अपेक्षा आहेत ते त्या ठिकाणी ते बोलतील. आणि राजकीय जर भेट असेल तर याच्याबद्दल हे दोघंच सांगू शकतात की राजकीय भेट आहे की नाही. पण मी मात्र अनेक वेळा सांगितलं की राजसाहेब जर महायुतीमध्ये आले तर त्याचा आनंदच आम्हाला होईल, कारण राजसाहेबांना स्वतंत्र विचार आहे, स्वतंत्र त्यांचा पक्ष आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे युबीटीनं कालच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जे काही वातावरण तयार केलं होतं की मराठी माणसाची निवडणूक आहे, महानगरपालिकेची ही लिटमस टेस्ट आहे, त्या 12,000 मतांमधली 2,000 मतं देखील युबीटी घेऊ शकली नाही, हे देखील सगळ्यांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे मराठी माणसाचं राजकारण फक्त निवडणुकीच्या निमित्तानं होतं हे बेस्टच्या मराठी लोकांना कळल्यामुळं एकही जागा त्यांची निवडून येऊ शकली नाही. आणि याच्यामध्ये मी प्रसाद लाड जे आहेत त्यांचं देखील कौतुक करेन की 1.5 वर्षामध्ये एखादं संघटन कसं उभं राहू शकतं हे प्रसाद लाडने देखील दाखवून दिलेलं आहे. पण उदयजी, इतक्यात तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळा राज ठाकरे यांची भेट घेतलीत, त्यामुळे राजकीय पातळीवरती त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे नक्की, काय सांगाल? मी सुरुवातीलाच म्हटलं की राजसाहेबांचा एक स्वतंत्र विचार आहे, त्यांची राजकारणाची पद्धत एक वेगळी आहे. मी अनेक वेळा त्यांना भेटीन देखील, परंतु प्रत्येक भेटीमध्ये राजकीय चर्चा होते अशातला भाग नाही. पण मी जे मगाशी म्हटलं की शिवसेनेबरोबर मनसेची युती झाली हे काही लोक जे ठामपणाने रोज सांगतात, त्याच्यामध्ये पतपेढीच्या निवडणुकीचा देखील विचार होईल. आणि सगळ्यात मोठा विचार होईल की राजसाहेबांचा जो हिंदुत्वाचा विचार आहे किंवा मराठी माणसाचा विचार आहे त्या विचारासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांना जे काँग्रेसनं मानहानिकारक बोललेलं आहे किंवा अनेक वेळा त्यांना हीन दर्जाचं लेखलेलं आहे, अशा वेळी युबीटीची भूमिका काय आहे मनसे विचारेलच ना कधीतरी. त्याच्यामुळे मी अनेक वेळा सांगितले की अजून महानगरपालिकेची निवडणूक जाहीर व्हायची आहे, तिकीट वाटप व्हायचं आहे. ठीक आहे, बघू पुढे पुढे काय होतं ते. पण उदयजी, कालच्या पावसाच्या पार्श्वभूमीवरच ही भेट असावी आणि कालच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नसावी, कारण एक खूप मोठं जेस्चर आहे हे. आता मग दोन्ही नेते टायमिंग साधण्यामध्ये माहीर आहेत. आता ते पावसामुळे साधले की राजकीय साधले हे ते दोघेही स्वतः सांगू शकतात, पण टायमिंग साधलं एवढं नक्की आहे. धन्यवाद उदयजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा अत्यंत सूचक अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. दोन्ही नेते टायमिंग साधण्यामध्ये अत्यंत माहीर आहेत असं ते म्हणाले. पुन्हा एकदा आपण वर्षा बंगल्याबाहेर निलेश बुधावले यांच्याकडे जाऊयात. निलेश, भेटीबद्दल आपण सांगत होतात, अर्धा तास चर्चा सुरू आहे. नक्की किती वाजता राज ठाकरेकडे पोहोचले आणि काय सध्या घडतंय? थोड्याच वेळात आपण निलेश बुधावले यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधू. परंतु आज राज्याच्या राजकीय पटलावरती एक महत्त्वाची घडामोड घडली, ती म्हणजे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आत्ता वर्षा बंगल्यावरती होती. यापूर्वी सुद्धा एक अचानक भेट या दोन नेत्यांच्या दरम्यान घडलेली होती. ताज लँडसेट या हॉटेलमध्ये, जो पूर्वनियोजित कार्यक्रम दोघांच्याही वेळापत्रकात नव्हता. पुन्हा एकदा निलेश बुधावले यांच्याकडे जाऊयात. निलेश, भेटीबद्दल आपण सांगत होतात. निलेश, तुम्हाला माझा आवाज येतोय का? साधारण किती वेळापासून भेट सुरू आहे आणि भेटीबद्दल आणखीन काय अपडेट्स आहेत? दरम्यान राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे आणि बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर भेट असल्यामुळे तर्कवितर्क केले जात आहेत.